हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सीजेपीचं भर पावसात जंतर मंतरवर रात्रभर आंदोलन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। सरकारवर दबाव वाढला। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये रात्री जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची घेतली भेट, तर थोड्याच वेळात ठाकरेंची पत्रकार परिषद। जरांगे पाटील देखील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीमध्ये जाणार। आंदोलन दडपणाऱ्यांना धडा शिकवणार, जरांगे पाटलांचा इशारा। सरकारला संसदेमध्ये पेपरफुटीच्या संदर्भात चर्चा करण्यास रस नाही, राहुल गांधींचा आरोप। मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या चौकशीची राहुल गांधींची मागणी। 20 जुलैला आधी आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला, महत्त्वाचा व्हिडिओ आला समोर, तर जीव वाचवण्यासाठी पोलिसांचा बचावात्मक प्रतिकार। कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी आज। पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकांच्या 7.5 लाख शेतकऱ्यांना लाभ। मुंबईसह उपनगरामध्ये पुन्हा मुसळधार, कोकण पट्ट्यात देखील मोठ्या पावसाचा अंदाज। मुंबईतील पावसाची गती मंदावली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ, तर एकूण साठा 60%वर, तांचा ओव्हरफ्लो। पुण्याचं खडकवासला धरण 73% भरलं, विसर्ग सुरू होणार, तर नदीपात्रामध्ये लोकांनी उतरू नका, प्रशासनाचा इशारा। नाशिकमध्ये पावसाची संततधार, कडवा, भावली, पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग, धरणाचे 3 दरवाजे उघडले, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्याकडनं दिवंगत अजित पवार यांना अभिवादन। विद्याप्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी वाहिली आदरांजली। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज जयंती। दादांच्या आवाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यात आजपासून महाआरोग्य शिबिर, तर कर्करोगापासून ते हाडांचीही तपासणी होणार। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये एकाच मॅनहोलमध्ये 2 अपघात, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। नगर परिषदेचा निष्काळजीपणा आला समोर। पुण्यातल्या वारजे स्मशानभूमीत पत्र्यांना गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार, प्रेतावर छत्री धरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। आसाममध्ये पुरातील बळींचा आकडा 21 वर, 5.5 लाख लोकांना फटका, 16 जिल्हे प्रभावित। अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या सीईओ पदासाठी 5,500 अर्ज, 15 ऑगस्ट पर्यंत नियुक्तीची घोषणा होण्याची शक्यता। अमेरिकेचे सलग 11व्या दिवशी इराणवर जोरदार हल्ले, ड्रोन साईट आणि लढाऊ विमानतळ बेचिराख। नमस्कार, मी शुभम शिंदे।